विशेषतः म्हणजे आज जे आमच्या या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। एक काळ असा होता की विरारमध्ये शिवसेनेचा झेंडा लावायला पण लोक जरा हे करत होते, कारण एक विशिष्ट लोकांची, विशिष्ट पक्षाची, विशिष्ट माणसांची इथे दादागिरी आणि दहशत होती। परंतु आज आमच्या इथे ऑफिसेस उघडले जात आहेत, शाखा उघडल्या जात आहेत। आम्ही आमची मशाल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घराघरात आज 95,000 मतं त्यावेळी आम्हाला मिळालेले आहेत। त्यामुळे इकडची जनता, भले आम्हाला आमचा नगरसेवक निवडून आला नसेल, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक शिवसेनेबरोबर आहेत। मला खात्री आहे की या विराटनगरमध्ये जी आता ऑफिसचं उद्घाटन केले, इथून अनेक लोकांच्या ज्या काही समस्या आहेत, सत्तेवर असून प्रश्न सुटले जात नाहीत, ते प्रश्न आमच्या इथून सोडवण्याचे आमचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही। आणि हे सगळे पदाधिकारी अतिशय चांगल्या तऱ्हेचं काम करत आहेत आणि लोकांच्या समस्या, लोकांना ज्या काही गोष्टी लागतात त्यांना देण्याशिवाय राहणार। सर, इथे दोन मोठे पक्ष आता सध्या सत्तेवर आहेत आणि असं असताना देखील 7 जुलै सारखा जी घटना होती, म्हणजे 5 दिवस ते वीज नाही, पाणी साचलेलं। विराटनगर हा बेसिक विभाग म्हटला जातो, इथे सर्वाधिक पाणी साचतं आणि तब्बल 8 दिवस या ठिकाणी पाणी होतं। काय सांगाल, म्हणजे फेल नाहीये का हे दोन्ही सरकारमध्ये फेल होत चालले? कसं आहे की दोन्ही पक्ष आहेत सत्ताधारी आहे, एकतर म्हणजे ज्यांचं महाराष्ट्र सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे आणि त्यांचा आमदार इकडे आहे। दुसरा जो पक्ष आहे तो 25 वर्ष का 30 वर्ष, आता मला माहिती नाही, पण महानगरपालिकेवर सत्ता करणारा आणि संपूर्ण स्वतःच्या ताब्यात सगळ्या संस्था असलेला पक्ष आहे। आणि जर पाऊस पडल्यानंतर जर अशी परिस्थिती 25 वर्षांनी 30 वर्षांनी असेल तर ती त्यांना शोभनीय नाही आहे। त्यांनी विचार करायला पाहिजे होता आणि त्याच्याकरताच लोकांनी मतं दिली असतील, पण लोकांना आता लक्षात आलेलं आहे। लोक पण शेवटी कधीतरी एकदा अँटी इन्कमन्सी म्हणतात किंवा एखाद्याच्या विरोधात लोकांचा रोष आहे। ज्यावेळी आता कुठल्याही निवडणुका होतील त्यावेळी हा रोषाचं रूपांतर त्यांना या सत्तेवरून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। बहुजन विकास आघाडी यांचा आणि भाजपचा आपसमध्ये स्टेटस वॉर सुरू आहे, एकमेकांना फक्त वाद घालण्यात दोन्ही पक्ष व्यस्त आहेत। आणि नुकतंच भाजपच्या आमदारांनी इथे महायुती सत्ता असताना पण भाजपच विरोधात आंदोलन करते, तर काय सांगतो? कसं आहे बघा, बहुजन विकास आघाडी असेल किंवा भाजप असेल, या ठिकाणी एकाला महानगरपालिकेची सत्ता मिळाली, एकाला आमदारकी त्या ठिकाणी लोकांनी मिळवून दिलं। परंतु या दोन्ही पक्षाकडनं आणि त्या पक्षाचे निवडून आलेल्या त्यांचे जे काही सदस्य आहेत त्यांच्याकडनं इथल्या स्थानिक जनतेची फार घोर फसवणूक झालेली आहे। ज्या पद्धतीने गेल्या पावसामध्ये बघितलं की 2-3 दिवसाचा जो पाऊस पडला, त्याच्यामुळे पूर्ण 7 ते 8 दिवस ही वसई विरारची संपूर्ण सरकारी यंत्रणा सर्व ठप्प झाली होती आणि रस्त्यावरती त्यावेळेला उतरला तो एकमेव शिवसैनिक उतरला। या ठिकाणचे अनेक व्हिडिओ जे प्रसारित झाले ते एवढे दयनीय होते की स्थानिक भागातल्या लोकांना जे ट्रॅक्टर बाहेर काढायला आले त्यांनी सुद्धा त्यांच्याकडनं वारीमाप पैसा घेतला। प्यायला पाणी नाही, घरामध्ये वीज नाही, अशा दयनीय अवस्थेमध्ये वाऱ्यावरती सोडल्यासारखं महानगरपालिकेला राहणाऱ्या जनतेला केलं होतं। आता हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। महानगरपालिकेमध्ये गेले अनेक वर्ष सत्ता असून सुद्धा त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या आमदारांना निवडून दिलं, परंतु दोघांकडनंही घोर निराशा झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती या लोकांचा जो विश्वास आहे तो निश्चितपणे दृढ होईल। आणि खास करून मला एक सांगायचं की गेले अनेक दिवस, अनेक महिने एक फार मोठं एक चर्चा या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे, ते म्हणजे घनकचरा विभागाचा जवळजवळ 950 कोटीचा जो घोटाळा जो आहे, तो घोटाळा बाहेर काढून ज्यांनी घोटाळा केला त्यांना रस्त्यावरती आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीये आणि त्याच्याकरता वसई विरारची सर्व जनता ही आमच्यासोबत रस्त्यावरती उतरेल। सर, शेवटचा प्रश्न, खड्डे जे आहेत सध्या खड्डेमुक्त वसई विरार करण्यासाठी आणि घनकचरा तुम्ही म्हणाला त्यासाठी शिवसेना कसं प्रयत्न करणार आहे? बघा, गेल्या वेळेला काही दिवसांपूर्वी भाई पुतलीसाच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथले स्थानिक जे महापालिका आयुक्त आहेत त्यांना आम्ही भेटलो होतो। त्यांना काही स्थानिक लोकांच्या निवेदनाच्या माध्यमातून जे काही कॉमन प्रश्न आले होते ते आम्ही त्यांना दिले होते। त्याच्यामध्ये बराच काळ गेला, मध्ये पाऊसही पडला, वातावरण या ठिकाणी पाणी साचल्यामुळे जरा गडबडीचं होतं, आम्हालाही कळतं, प्रशासनावरती त्यावेळेला ताण होता,
परंतु आता मला असं वाटतं पाऊस पण कमी झालेला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लवकरच भाई पोतनीसांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे जिल्हा प्रमुख असतील, आमचे वैटी साहेब असतील, आमचे जनार्दन साहेब असतील, यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येकदा जाब विचारण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांकडे आम्ही जाणार आहोत.